तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काल पुरंदर केसरी मैदान झालं. त्या मैदानात मित्रांनो आपला दुवादशी केसरी बकासूरचा सेमीला पराभव झाला. आणि तसंच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमार्फत आपण हे जाणणार आहोत की आपला दुवादशी केसरी बकासूर हा पुढच्या कोणत्या मैदानात पळणार. तर याचीच अपडेट आपण देणार आहोत. तर चला न थांबताच व्हिडिओला सुरुवात करूयात. पण मित्रांनो, मला वाटते की जवळपास फिक्स झालेला पायरा आहे, कारण की या मैदानात एक टॉपचा पायरा दिसणार आहे आपल्या दुवादशी केसरी बकासूरसोबत. तर तो टॉपचा पायरा कोणता असणार आहे? तर मित्रांनो, मला वाटते की पुसेगाव केसरी मैदानातील 2 नंबरचा मानकरी आणि तोच म्हणजे सर्जा दादा. हा मित्रांनो, ज्याने बकासूरने सर्जा दादाला उजेडात आणलं तोच नंदी आपल्या दुवादशी केसरी बकासूरसोबत मला वाटतं की येत्या 27 डिसेंबरच्या मैदानात आपल्याला जवळपास फिक्स पळताना दिसणार आहे मित्रांनो. कारण की अशी माहिती निघून येते कुठून तरी की मतलब एवढं कन्फर्म माहीत नाही आहे की बकासूरसोबत सर्जा हा 100% पळणार का. तर 100% तर नाही, पण 70% पायरा फिक्स असणार आहे मित्रांनो. आणि जर का एखादा नवीन नंदी जर का असला तर तो नवीन नंदी कोणता आहे याची पण अपडेट आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. आणि 27 डिसेंबर रोजी आपला दुवादशी केसरी बकासूर हा जवळपास पळताना दिसणार आहे मित्रांनो. कारण की 28-29 डिसेंबर रोजी पण मैदान आहेत आणि त्याच्यानंतर 30 डिसेंबरला पण मैदान आहेत मित्रांनो, 29-30ला. तर मित्रांनो, त्याच्यासाठी आधी 30 डिसेंबरच्या मैदानाची प्रॅक्टिस देखील या मैदानाद्वारे होणार आहे. कारण की मित्रांनो, तो फारच मोठा मैदान आहे 30 डिसेंबरचा, 29 आणि 30 डिसेंबरचा. आणि त्या मैदानातील प्रॅक्टिस म्हणजे सराव या मैदानात 100% मला वाटते की होणार आणि याच मैदानात पळणार. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.